नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी आज आपण बघा जे की DMER पदभरती 2025 साठी बघा जे की पद आपलं औषध निर्माता आहे मित्रांनो, या पदासाठी जे की आपण आज बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो कव्हर करत आहोत। बघा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही तांत्रिक प्रश्न कव्हर करत आहोत, म्हणून काय करा बघा आजचा जो आपला संपूर्ण भाग आहे संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असाल सबस्क्राइब मात्र या ठिकाणी आताच करून घ्या। बघा जवळपास मित्रांनो या ठिकाणी आपल्या या आजच्या प्रश्नपत्रिकेत आपण 15 प्रश्न या ठिकाणी अभ्यासत आहोत, जे की मित्रांनो परीक्षेमध्ये 100% मित्रांनो विचारले जातील या स्वरूपाचे असणार आहेत। बघा म्हणून काय करा हा जो आपला संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। ओके, तर पहिला प्रश्न सायनाइड बघा सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? तर बघा मित्रांनो सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय? तर जे की बघा क्रमांक अ प्रुसिक ॲसिड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा जे की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर आहे। ओके, बघा दिसायला जर थोडं क्वालिटी कमी असेल, लो क्वालिटी वाढत असेल तर बघा तुम्ही या ठिकाणी क्वालिटी वाढवून घ्या। ओके, पुढचा प्रश्न औषध निर्मिती क्षेत्रात औषधे ठेवण्यासाठी डॅश डॅश काचेपासून तयार केलेल्या बादल्या वापरतात। ओके, तर औषध निर्मिती क्षेत्रात बघा औषधे ठेवण्यासाठी या ठिकाणी डॅश काचेपासून तयार केलेल्या बादल्या वापरतात। तर कोणत्या काचेपासून या ठिकाणी बघा तयार केलेल्या बादल्या वापरतात? तर जी बघा क्रमांक ब बोरोसिलिकेट बघा या ठिकाणी मित्रांनो बोरोसिलिकेट अल्कमी बघा या काचेपासून मित्रांनो या ठिकाणी जे तयार केलेल्या बादल्या असतात मित्रांनो ते या ठिकाणी वापरत असतात, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं बघा। या ठिकाणी क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। ओके, असू द्या। ओके, काय करा संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासा, कारण टॉप बघा या ठिकाणी जे संपूर्ण व्हिडिओ बघा आपले प्रश्न या ठिकाणी आजचे ते टॉप बघा या ठिकाणी मित्रांनो टॉप लेवलचे आहेत, म्हणून काय करा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। बघा मित्रांनो जवळपास या ठिकाणी आपल्या आजच्या 15 प्रश्नामधले 2 ते 3 प्रश्न बघा तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये मित्रांनो 100% पाहायला मिळतात। ओके, 2 ते 3 बघा पुढे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बघा इन्सुलिनच्या मित्रांनो बघा या ठिकाणी कमतरतेमुळे रोग कोणता होतो? तर बघा जे की क्रमांक क जे की स्कर्वी रोग होतो बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना नाही सॉरी बघा या ठिकाणी डायबिटीज होतो बघा। इन्सुलिन बघा मित्रांनो याच्या कमतरतेमुळे या ठिकाणी डायबिटीज हा या ठिकाणी रोग होतो, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, डायबिटीज यासोबतच बघा रातआंधळेपणा हा जे की बघा जीवनसत्व अ च्या अभावामुळे होणारा रोग आहे। मुडदूस हा जीवनसत्व ड च्या अभावामुळे होतो आणि स्कर्वी हा बघा या ठिकाणी जीवनसत्व क च्या अभावामुळे होणारा रोग आहे, एवढं लक्षामध्ये ठेवून घ्या। ओके, पुढे पेनिसिलिन या औषधाचा जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर पेनिसिलिन बघा या औषधाचा जनक बघा या ठिकाणी कोणाला म्हणतात? तर बघा जे की क्रमांक ब बघा ए फ्लेमिंग बघा हे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। ओके, यासोबत बघा आपल्या या परीक्षेसाठी मित्रांनो आम्ही 2000 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही अद्याप हा महाठोकळा खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून घ्या। बघा खरेदी करण्यासाठी काय करा तर या ठिकाणी बघा 7414 9307 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केल्याची स्क्रीनशॉट बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देऊ। तर महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी GK-GS भेटेल बघा, GK-GS आणि करंट अफेअर्स बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्नसंच बघा अभ्यासाला मिळतील, म्हणून बघा अवश्य आपला संपूर्ण महाठोकळा तुम्ही खरेदी करून घ्या। ओके, तर पुढचा प्रश्न हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा हॅरी पॉटर बघा मित्रांनो या कादंबरीचे लेखक जे की क्रमांक अ JK रोलिंग आहेत, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं। ओके, क्रमांक बघा अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। ओके, पुढे हिवतापाची लागण डॅश डॅश जातीच्या डासाचे मादी चावल्यामुळे होते। तर हिवताप जे आहे मित्रांनो बघा या हिवतापाची लागण कोणत्या जातीच्या या ठिकाणी बघा मादी चावल्यामुळे होते? तर जे की बघा क्रमांक अ हिपॅटायटिस बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षामध्ये तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, हिपॅटायटिस बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे। ओके, पुढे 6वा बघा तर 1858 मध्ये कोणते शहर भारताची एक दिवसाची राजधानी बनले होते?
तर 1858 मध्ये बघा या ठिकाणी कोणते शहर आपल्या भारत देशाच्या ठिकाणी राजधानी बनले होते? तर बघा जे की क्रमांक अ अलाहाबाद बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो, अलाहाबाद. ओके. यासोबतच बघा 1911 मित्रांनो, 1911च्या अगोदर बघा या ठिकाणी आपल्या भारताची राजधानी ही कोलकाता होती. मग पुन्हा 1911च्या बाद मित्रांनो या ठिकाणी बघा 1911लाच या ठिकाणी कोलकात्यावरून बघा या ठिकाणी बघा नवी दिल्ली मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारताची जी राजधानी होती ती या ठिकाणी हलवण्यात आली आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा 7वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. हा बघा, तुमच्या शरीराचे स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही डॅश डॅश असता. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या शरीराची स्थितीज ऊर्जा जेव्हा कमीत कमी असते तेव्हा आपण कोणत्या ठिकाणी असतो? तर जे की बघा या ठिकाणी जमिनीवर आपण झोपलेले असतो बघा, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके. क्रमांक बघा या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ओके. तर बघा या ठिकाणी मित्रांनो कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक क हॅन्सेन बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं आपल्या राईट आन्सर असणार आहे. बघा या ठिकाणी कुष्ठरोगाला मित्रांनो दुसऱ्या या ठिकाणी कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर जे की क्रमांक हॅन्सेन विकार या नावानं ओळखलं जातं, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. ओके. तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय, तर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. तर बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक अ बघा कॅल्शियम कार्बाईड हे असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. आपल्या प्रश्नाचं या योग्य आन्सर बघा. काय करा, नुसतं बघू नका, बघण्यासोबत जे बघा आपलं मित्रांनो हे बघा संपूर्ण जे काही तांत्रिक जे की टेक्निकलचे सर्व काही बघा प्रश्नसंच आहेत अवश्य बघा, लिहून घ्या, लिहून घेऊन पाठांतर करून घ्या. ओके. लिहून घेऊन पाठांतर केलं तरच काहीतरी व्हिडिओ बघण्याचा तुम्हाला ठिकाणी फायदा होऊ शकतो. ओके. 10वा प्रश्न, बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात? ओके. बटाटा चिप्स मित्रांनो उत्पादक आहेत बघा ते या ठिकाणी चिप्स प्लास्टिकमध्ये बॅगेत प्लास्टिकच्या बॅगेत भरत असताना त्यासोबत कोणता वायू या ठिकाणी भरतात? तर बघा जे की क्रमांक ब नायट्रोजन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके. आत्ताच्या आता लक्षामध्ये असू द्या, पाठांतर करणं मात्र सर्व काही या ठिकाणी गरजेचं आहे. ओके. पुढे 11वा बघा, सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात? ओके. बघा संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी जवळपास 90% विद्यार्थी तर हा बघा 9वा प्रश्न या ठिकाणी अभ्यासत असतील बघा. हा जो 11वा प्रश्न बघा एक नव्या स्वरूपाचा. ओके. तर सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात? तर जे की बघा क्रमांक अ नॅनो सेकंद या ठिकाणी म्हणतात, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके. क्रमांक अ जे की बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. 12वा, शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाडे असतात. तर बघा मानवी शरीरामध्ये मनगटापासून तर कोपऱ्यापर्यंत या ठिकाणी खालीलपैकी कोणती हाडं असतात? तर जे की क्रमांक ब रेडियस व अल्ना बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघा, जे की रेडियस व अल्ना या ठिकाणी प्रश्नाचं आपल्या योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. 13वा, मीठ सोडा चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणती संयुगे आहेत? तर मीठ सोडा व चुनखडी हे जे मित्रांनो बघा सर्व काही पदार्थ आहेत बघा, हे खालीलपैकी कोणती संयुग आहेत? तर जे की बघा क्रमांक असेंद्रिय संयुगे आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. असेंद्रिय संयुगे बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ओके. 14वा, मानवी रक्ताचा सामू किती असतो? तर बघा मित्रांनो या ठिकाणी मानवी रक्ताचा जो बघा या ठिकाणी सामू आहे बघा या ठिकाणी किती असतो? तर जे की बघा क्रमांक ड 7.4 मित्रांनो बघा या ठिकाणी मानवी रक्ताचा इतका बघा या ठिकाणी सामू असतो, जो की लक्षामध्ये तुम्हा सर्वांना ठेवायचा आहे. ओके. शेवटचा निळा बघा मित्रांनो निळा लिटमस आहे बघा या ठिकाणी बरं, सर्व काही चुकीचं पडलं या ठिकाणी. निळा लिटमस अमलारी धर्म या ठिकाणी लिहितो बघा, निळा लिटमस अमलारी. ओके. बघा निळा लिटमस अमलारी धर्मे द्रावणात बुडवल्यास कोणत्या रंगाचा होईल? तर निळा लिटमस मित्रांनो हा कागद बघा, कागद हा निळा अमलारी धर्म या द्रावणामध्ये बुडवल्यास कोणत्या रंगाचा होईल? तर जे की बघा क्रमांक अ
निळाच राहील बघा मित्रांनो, या ठिकाणी निळाच राहील. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जी की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे बघा. तर होते मित्रांनो बघा आपले आजचे जे की औषधी निर्माता या पदासाठी एकदम टेक्निकलचे मित्रांनो एकदम टॉपचे प्रश्न असतात. जर तुम्हाला आपला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी विद्यार्थी आणि मित्रांसोबत हा जो बघा संपूर्ण काय आपला भाग आहे अवश्य शेअर करा. अद्याप तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या आणि हा महाठोकळा खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करा. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत नवीन अपडेट नवीन तयारी नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.